सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आपण मागच्या विवरणामध्ये पाहिले की शंकर भट्ट आणि त्यांच्या बरोबरचा तो गृहस्थ दोघेही जण घोड्यावरती बसून राजवाड्यामध्ये गेले. त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे राजवाड्यातील लोकांनी त्यांना सांगितले की अहो, तुम्ही गेल्यावरती आमच्या राज्याचा जो युवराज आहे तो अचानक बेशुद्ध झाला, त्यामुळे आम्ही सगळेच जण घाबरून गेलो होतो. आम्ही राजवैद्यांना बोलवले, परंतु राजवैद्य येण्याआधीच युवराज आमच्या शुद्धीवर आले आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी ताबडतोब दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असे मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर थोड्या वेळाने आमचे राजकुमार सांगू लागले की ते ज्यावेळेला बेशुद्ध झाले तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये एक 16-17 वर्षाचा अजानुबाहू असा दैदिप्यमान कांतीचा एक यती आला आणि त्या यतीने त्या राजकुमाराच्या जिभेवरती विभूती घातली आणि ती विभूती घातल्याबरोबर त्या राजकुमाराला वाचा प्राप्त झाली. तेव्हा राजाने शंकर भट्टांना विचारले की आपण सांगू शकता का की ते यती कोण असतील आणि त्या यतींचे दत्त महाराजांशी काय नाते असावे, ह्याचे विस्तारपूर्वक आम्हाला सांगावे. तेव्हा शंकर भट्ट राजांना म्हणाले की महाराज, आपल्या युवराजांना दिसलेले ते जे 16-17 वर्षाचे दिव्य स्वरूप असणारे जे यती होते ना, ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्रीपाद श्री वल्लभ होते आणि त्यांच्याच कृपेने केवळ युवराजांना वाचा प्रदान झाली. दत्त महाराजांच्या कलियुगातील ते अवतार आहेत आणि त्यांच्याच दर्शनासाठी तर मी कुरोपूर क्षेत्री जात आहे मार्गामध्ये. त्यामुळे मला अनेक संत महात्म्यांचे आणि पुण्य पुरुषांचे दर्शन देखील होत आहे. असे ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी दरबारातील उपस्थित सर्वांनी श्रीपाद श्री वल्लभांचा एकमुखाने आणि मोठाने जय जयकार केला. राजाने शंकर भट्ट आणि त्यांच्यासोबत आलेल्या गृहस्थांना सुवर्ण मुद्रा दान दिल्या. त्या घेऊन ते दोघे जण राजवाड्यातून निघाले. त्या गृहस्थाने त्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीला दिल्या. त्या सुवर्ण मुद्रा पाहून त्या गृहस्थाची पत्नी देखील खूप खुश झाली आणि तिने शंकर भट्टांना आणि त्या गृहस्थाला यथेच्छ भोजन देखील दिले. जेव्हा शंकर भट्ट कुरोपूरला जाण्यास निघाले त्यावेळेला त्यांच्याबरोबर ती माधव नंबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरोपुराला निघाला होता. सध्याचे गुंटूर मंडळातील नंबूर गावामध्ये काही विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. परंतु शंकर भट्टांच्या बरोबर आलेला तो नंबुद्री हा लहानपणीच आई वडिलांचे छत्राला मुकला होता. श्रीपाद श्री वल्लभांचा जय.